नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत मोठ्या साईजचं ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी ब्लाऊज कपडा साईडला ठेवलेला आहे आणि 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आणि ते मी बघा इथे छातीच्या अंदाजानुसार मी तिची फोल्ड मारून घेतलेली आहे. बघा इथे बघा, खाली अस्तर सरळ होण्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि तिथे मी ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप टाकणार आहे. तर पूर्ण उंची मला 14 इंच ठेवायची आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. आणि इथे बघा, मी शोल्डरचं माप टाकते. शोल्डर घेतलेला आहे मी 6 इंच. इथे मी मुंडा पण 6 इंच घेतलेला आहे बघा. मी पाठीमागचा भाग हा कटिंग करत आहे. तर पहिलं मी पाठीमागच्या भागाचं मार्किंग करत आहे. तर इथे बघा, मी छातीचं माप टाकते. छातीचा चौथा भाग 9.5 इंच, 38 छातीचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे कोपऱ्यातून बघा 1 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि शोल्डरच्या इथून बघा मी 3.5 इंचावर खालच्या साईडला अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या 3 मार्किंगवरून मी मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. तर आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. तर इथे मी बघा गळारुंदी टाकते. पाठीमागचा गळा आपल्याला मार्क करायचा आहे. तर इथे गळारुंदी मी 3 इंच घेतलेली आहे आणि तयार गळा मला 8 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि तिथे बघा, मी पाठीमागच्या गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे गोलाकार. आता इथे बघा, मी कमरेचं माप टाकणार आहे खालच्या साईडला. तर इथे बघा, मी कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे 8 इंच. 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि जे 2 इंच शिलाई मार्जिन आहे ते मी या पद्धतीने असं जोडून घेतलेलं आहे बघा. तर आता बघा, आपल्याला पाठीमागच्या भागाचं पूर्णपणे मार्किंग करून झालेलं आहे. तर इथे बघा, मी गळा कटिंग केलेला नाही. गळा मी नंतर शिवताना कटिंग करत असते, म्हणून मी इथे बघा फक्त मुंडा आणि साईडचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. तर आता आपला पाठीमागच्या भागाचं कटिंग करून झालेलं आहे. आता परत आपण त्याच पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे बघा डबल फोल्डमध्ये. इथे आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. तर इथे बघा, मी जो पाठीमागचा भाग कटिंग करून काढलेला होता तोच मी या घडीवरती ठेवलेला आहे बघा. इथे बघा, खालच्या साईडला मी 1 इंच कपडा सोडलेला आहे बघा. तुम्हाला दिसत असेल बघा, 1 इंच कपडा सोडून वरती मी तो पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे बघा. या पद्धतीने हे आपलं योगपट्टीसाठी, आपण जेव्हा योगपट्टी जोडतो ब्लाऊज शिवताना त्याला जे लागतं आपल्याला शिलाई मार्जिन, ते मी इथेच वाढवून घेतलेलं आहे. वेगळी योगपट्टी वगैरे वाढवायची मग गरज लागत नाही यासाठी. तर इथे मी डायरेक्ट वाढवून घेतलेली आहे. आणि इथे मी काय केलेलं आहे बघा, जसा पाठीमागचा भाग होता तसाच्या तसा मी मार्किंग करून घेतलेला आहे बघा. मुंडा आणि गळ्याच्या इथून आणि उंचीमध्ये सुद्धा शोल्डरच्या इथे जेवढं होतं तेवढंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. आणि इथे बघा, मुंडा मी अर्धा इंच आतमध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. इथे बघा, गळारुंदी पण मी 2.5 इंचच ठेवलेली आहे. आणि तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे, म्हणून मी इथे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. आणि इथे बॉक्स तयार करून इथे मी पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेणार आहे बघा. पुढचा गळा पण मला गोलाकारच ठेवायचा आहे, तर मी इथे गोल शेप देऊन घेतलेला आहे. आता बघा, इथे मी गळ्याच्या इथे बघा खालून 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे बघा, खालच्या साईडला बघा, इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. म्हणजे जे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे ते सोडून मी इथे 3 इंच पकडलेलं आहे. आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच असे 2 मार्किंग देऊन मी तिथे योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. आता बघा, आपली योगपट्टी पण मार्किंग करून झालेली आहे. तर इथे बघा, मला कटोरी 38 छातीसाठी मी इथे 6 इंचाची कटोरी ठेवलेली आहे बघा. 6 इंच घेतलेलं आहे. आणि मुंड्याकडून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बघा मी कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. तर इथे बघा, जसं मार्किंग आहे त्या पद्धतीने मी आता कटिंग करून घेत आहे बघा. गळ्याच्या इथून मी डायरेक्ट कटिंग केलेलं आहे बघा. ते बघा, शोल्डर कटिंग करते आणि इथे आपल्याला
पुढचा मुंडा कटिंग करायचा आहे. हा पुढचा भाग असल्यामुळे आपल्याला पुढचा मुंडा कटिंग करायचा आहे. तर इथे बघा साईडने पण जास्त एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते सुद्धा मी कटिंग करून काढलेलं आहे. आता आपण हे तिन्ही भाग वेगळे करून घेणार आहे मी. तर इथे बघा मी योकपट्टी कटिंग करून घेतली आणि कटोरी आणि साईड पाड. आता आपले हे तिन्ही भाग वेगळे झालेले आहेत. तर इथे बघा आपण योकपट्टी ऑलरेडी वाढवून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला कटोरी वाढवायला लागणार आहे. तर मी काय केलेलं आहे बघा, दोन्ही बाजूने बघा मी मागचा पुढचा भाग जो काढून मधला भाग शिल्लक राहिलेला होता तिथे मी बघा कटोरी ॲडजस्ट करून घेते आहे. म्हणजे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी साईडला जेवढी जागा पाहिजे आहे त्या पद्धतीने मी ॲडजस्ट करून इथे ठेवत आहे बघा. तर इथे बघा मी कटोरी पण तिरकी ठेवलेली आहे बघा, सरळ किंवा आडवी ठेवलेली नाही, तिरकस ठेवलेली आहे. म्हणजे फिटिंगच्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, फिटिंगला व्यवस्थित बसते म्हणून मी तिरकस ठेवलेली आहे बघा. या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल बघा कपड्यावरती मी तिरकस ठेवलेली आहे आणि जशी आहे तशीच्या तशी मी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर इथे बघा सर्वात पहिलं मी कटोरीचा सेंटर मार्क करून घेतला आहे. सेंटरच्या इथून खालच्या साईडला बघा 1.5 इंच मी घेतलेला आहे आणि इथे बघा दोन्ही बाजूला मी 1.25 इंच वाढवलेलं आहे बघा. इथे 1.25 इंच आणि या साईडला सुद्धा 1.25 इंच. या पद्धतीने मी दोन्ही साईडने 1.25 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर आता बघा इथे मी काचपट्टीच्या इथे बघा या पद्धतीने तिरकस जोडून घेतलेला आहे. तसंच खालचा जो पॉईंट आहे ते दोन्ही बाजूने मी या पद्धतीने तिरकस जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बघा गळ्याच्या इथे मी अर्धा इंचावरती एक मार्किंग केलेली आहे. हे आपल्याला आपला जो आपण जेव्हा ब्लाऊज शिवणार तेव्हा शिलाई मार्जिन लागतं, त्यासाठी मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे आपला गळा कमी वगैरे पडू नये या हिशोबाने. तर इथे बघा मी कटोरीचा सुद्धा या साईडला गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडला बघा जिथे आपण तिरकस जोडलेलं होतं तिथे सुद्धा मी हलकासा गोलाकार शेप दिलेला आहे बघा. इथे या पद्धतीने जर कटोरी कटिंग केली तर व्यवस्थित बसते, फिटिंगला एकदम मस्त बसते. म्हणून मी या पद्धतीने कटिंग करत असते. तुम्ही पण या पद्धतीने कटिंग करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा बसला ते. तर इथे बघा जसं मी वाढवलेलं मार्किंग आहे, मी वाढवलेल्या मार्किंगवरूनच इथे कटिंग करत आहे बघा कटोरी. तर आता बघा आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे बघा, जिथे आपण सेंटर मार्क केला होता तिथे मी 3 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि दोन्ही बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे बघा. म्हणजे जेवढं आपण वाढवलेलं होतं तेवढंच मी इथे घेतलेलं आहे. हा आपला कटोरीचा मधला टक्स आहे. जेवढं आपण वाढवतं तेवढंच आपण इथे टक्समध्ये पकडायचं आहे. तर इथे बघा मी इथे कैचीने थोडंसं हे करून घेते, कट देऊन घेते. म्हणजे आपल्याला शिवताना ते पटकन लक्षात येईल, प्रत्येक वेळी मेजर टेप लावत बसायची गरज लागत नाही म्हणून. तर इथे बघा आपली कटोरीसुद्धा कटिंग करून झालेली आहे. तर आता आपल्याला बघा अस्तर जे उरलेलं अस्तर आहे ते मी असं बघा 4 फोल्ड घडीमध्ये करून घेतलेलं आहे बघा. त्या अस्तरची 4 पदरी घडी घालून मी घेतलेली आहे. तर इथे बघा इथे मी काय केलेलं आहे बघा, हात उंचीचं माप टाकत आहे मी. इथे स्लीव्ज कटिंग करत आहे. तर इथे बघा मला तयार हात मला 7.5 इंच ठेवायचे आहेत म्हणून मी 8.5 इंचावरती इथे मार्किंग केलेली आहे बघा. तर आणि इथे बघा माझा दंडगेर आहे, मी 6 इंच घेतलेला आहे. दंडगेर 12 आहे, त्याचा मी निम्मा घेतलेला आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा बाहीला मी डाऊन दिलेला आहे 3 इंचावरती आणि तिथे पण मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तिथे मी बघा छातीचा 5वा भाग टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे बघा दंडगेर आणि हा मधला जो पॉईंट आहे तो मी जोडून घेतलेला आहे. तर वरच्या साईडला बघा 1 इंच घेतलेला आहे आणि मी तिरकस या पद्धतीने जोडून घेतलेला आहे. तर या रेषेचा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे. तर मी इथे बघा मेजर टेप ठेवून ती मधोमध फोल्ड करून त्याचं सेंटर मार्क केलेला आहे आणि त्या सेंटरच्या वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच या पद्धतीने मी 2 मुंड्याचे आकार देऊन घेतलेला आहे. म्हणजे पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा. आणि इथे बघा आपलं बाहीचं पण आता कटिंग झालेलं आहे बघा. मी आधी सर्वात पहिला बाहेरचा मुंडा कटिंग केलेला आहे आणि इथे बघा मी बाही उघडून घेत आहे बघा, ओपन करून घेतलेली आहे आणि इथे मी पुढचा मुंडा कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. आता बघा सर्व पार्ट अस्तरचे माझे कटिंग करून झालेले आहेत. तर ते मी सर्व पार्ट मी कपड्यावरती ठेवून या पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे बघा. अर्धा इंचाचा कपडा
सोडलेला आहे बघा. आणि ते बघा आपलं पूर्णपणे ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.